नमस्कार. नेता कोणाला म्हणायचं? जो अहम ब्रह्मास्मी समजतो त्याला नेता म्हणायचं का? जो इतरांना तुच्छ समजतो त्याला नेता म्हणायचं का? काम सर्व वैद्य मारो त्याला नेता म्हणायचं का? रस्ता गटारी इमारती बांधतो त्याला नेता म्हणायचं का? माझं मत असं आहे, नेता त्याला म्हणायचं ज्याच्या अंगी 24 तास 7 दिवस 7 गुणिले 24 हा कार्यकर्ता असतो. आणि अशा कार्यकर्त्याचा, प्रामाणिक कार्यकर्त्याचा, निष्ठावान कार्यकर्त्याचा, कठोर परिश्रम करणाऱ्याचा, हम होंगे कामयाब पूरा है विश्वास या भूमिकेतून काम करणाऱ्या एका नेत्याचा, जे सगळ्यांना मित्र समजतात, संजयजी बनसोडे, माजी कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, 2 टर्म आमदार. शेवटी आमदार होऊन काय करायचं असतं? फक्त लोकांना रस्ते, पुलं, गटारी, शासनाच्या योजना एवढंच द्यायचं असतं का? असं नाही. माणसाच्या व्यक्तिमत्वाचा विकास झाला पाहिजे. इमारती केल्या, पंचायत समितीची इमारत केली, त्याचबरोबर प्रशासकीय इमारत केली. या इमारतीचा उद्देश काय असतो? काम करण्यासाठी मन लागलं पाहिजे, चांगली बैठक व्यवस्था असली पाहिजे, एक प्रसन्न आणि आल्हाददायक वाटलं पाहिजे. अशा प्रकारच्या इमारती त्यांनी केल्या. आणखीन काय केलं त्याने बसवेश्वर भवन बांधलं, राजे छत्रपती भवन बांधलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा केला, अण्णाभाऊ साठेंचा पुतळा केला. अशा प्रकार खऱ्या अर्थानं भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार, समता, बंधुत्व आणि न्यायाचे विचार अंमलात असताना आम्हाला युद्ध नको, आम्हाला बुद्ध हवा, अशा प्रकारचं बुद्ध विहार त्याने बांधलं. आणि MPSCच्या परीक्षेमध्ये त्या बुद्ध विहाराचा उल्लेख झाला की मराठवाड्यात कोणत्या गावाला बुद्ध विहार हे महाराष्ट्रात चांगल्या प्रकारचं आहे. मित्र हो, त्यांनी जे कार्यक्रम ठेवले, साहित्य संमेलन ठेवलं, अखिल भारतीय साहित्य संमेलन निश्चित अंबाजोगाई वगैरे काही तालुक्याच्या ठिकाणी झाले, पण उदगीर येथे झालेलं साहित्य संमेलन, ज्याचा उल्लेख माननीय नामदार नितीनजी गडकरी यांनी वर्धा येथे झालेल्या साहित्य संमेलनात केला. रस्त्याची कामं, एक सातत्यानं दररोज मतदारसंघात फिरणारे, कुणाचं लग्न असेल, कुणाचा वाढदिवस असेल, कुणाचं निधन असेल, या सर्व कार्यक्रमाला जात पात धर्म पंथ गरीब श्रीमंत असा भेदाभेद न करता आणि राजकारणाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा युती धर्म पाळला पाहिजे म्हणून नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी कार्यकर्त्यासाठी युती धर्म पाळला. भाजप मोठं संघटन म्हणून नगराध्यक्ष पद त्यांना दिलं, नगरसेवक पद घेतले. एवढंच नाही, कार्यकर्त्याचा सन्मान झाला पाहिजे. मग त्या ठिकाणी राष्ट्रीय पातळीवरचे वेगवेगळे साहित्यिक, कलावंत, गायक आणि शिंदे जे गायक आहेत, काय जे बोलतात, एकच बाबा, काय त्यानंतर सर्वसामान्याच्या अंगात एक शक्ती ऊर्जा येते. आणि रोल मॉडेल त्यांचं स्वप्न उदगीर जिल्हा झाला पाहिजे, त्यासाठी ते प्रयत्न करताना दिसतात. रेल्वेचे थांबे झाले पाहिजे, रेल्वे वाढल्या पाहिजेत, त्याचबरोबर सौर ऊर्जेसाठी निकष बदलणारे, MIDC साठी प्रयत्न करणारे. शेवटी लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. जर रोजगार नसतील तर अतिरेकी तयार होतील. आणि विचार करण्यासाठी एक चांगल्या प्रकारच्या कुस्ती स्पर्धा पैलवानाच्या त्यांनी त्या ठिकाणी ठेवल्या. स्टेडियम म्हणजे इफ आपण म्हणतो ना, इफ वेल्थ इज गॉन नथिंग इज गॉन, इफ हेल्थ इज गॉन समथिंग इज गॉन, बट इफ कॉन्फिडन्स इज गॉन ऑल थिंग इज गॉन. त्यांनी या कुस्त्याचं आयोजन केलं होतं की मी म्हणतो लातूर जिल्हा झाल्यापासून आतापर्यंत जवळजवळ 40 वर्षात 2 टर्म मुख्यमंत्री, हे सगळं असताना जेवढं होऊ शकलं नाही तेवढं करण्याचं काम
शेतकरी हा राजा म्हणत असताना शेतकऱ्यांसाठी जलसिंचनाचं क्षेत्र वाढलं पाहिजे म्हणून बंधारे, कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या उंच्या वाढवायचं काम केलं. आणि अशा प्रकारच्या एका ज्याचं नावच संजय आहे की अशा प्रकारचा दूरदृष्टी असलेला, संयमी असलेला, साहित्य, कला, सांस्कृतिक या सगळ्यात हिरिरीनं भाग घेणारा, जे नव ते उदगीरात हवं, जे नव ते माझ्या मतदारसंघात हवं, जळकोटला हवं, उदगीरला हवं, अशा प्रकारचं कार्यकर्त्याचा मान आणि सन्मान वाढवणारे जेवढा सन्मान आदर दादाविषयी त्यांनी एक मोठा कार्यक्रम ठेवला होता. अचानक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरची मीटिंग असल्यामुळं दादा येऊ शकले नाहीत. मला आठवतंय राष्ट्रपतीला आणायचं, वेगवेगळ्या राज्य पातळीवरच्या, देश पातळीवरच्या नेत्याला आणायचं, बुद्ध समाजाचे भदंत असतील त्यांना आणायचं. त्याच बरोबर मराठा समाजासाठी भवन बांधलं. बसवेश्वरांच्या संत महंत परवा ते नाशिकला गेले होते, मी पाहिलो. आज गोकुळात रंग खेळतो हरी म्हटल्यासारखं टाळ भजन करणारे, संतात नम्रतापूर्वक लीन होणारे अशा प्रकारचे संजय बनसोडे. त्यांचा जन्मदिवस आहे. त्यांच्या आमदारकीची ही सेकंड टर्म आहे. राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, क्रीडा मंत्री, त्याचबरोबर बंदरे मंत्री अशा वेगवेगळ्या खात्याच्या जबाबदाऱ्या स्वीकारत असताना सन्मान दिला पाहिजे. श्रीमंताला सन्मान दिला पाहिजे, गरिबाला सन्मान दिला पाहिजे, कष्टकऱ्यांना सन्मान दिला पाहिजे. आणि त्याचबरोबर अजमेरचे बाबा असतील, ज्या ठिकाणी नाशिकचं त्र्यंबकेश्वर असतील किंवा धोंड्याच्या महिन्यातला सप्ताह असेल, त्या कार्यकर्त्यात समरस होणारे, 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन चालणारे संजयजी बनसोडे, ज्यांची दारं हे सर्व पत्रकारासाठी खुली असतात. ज्या पद्धतीनं रमेश कराड हे सर्व कार्यकर्त्यावर प्रेम करतात, सहकार्य करतात, संगीत, कला, संस्कृतीचं जतन करतात. आणि अशा एका नेतृत्वाला त्यांच्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छा देत असताना त्यांना सुनेत्रा वहिनी यांनी मंत्रिपदाची जबाबदारी द्यावी. बऱ्याच वेळा बऱ्याच सभेमध्ये बनसोडे, संजय हे बनसोडे असल्यामुळं काही नेते बोलतात, तुम्हाला काय कळतंय, पण अत्यंत हसून बघणारे, हसून बोलणारे, सबका सन्मान करणार एक व्यक्तिमत्व, ज्याने उदगीर विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलायचा प्रयत्न केलाय. आणि त्यांनी सारखं 8 दिवस 15 दिवस कोणी म्हणजे नाता गोता नाही, कोणी जवळचा नाही. नितीन गडकरी इकडे जातात रस्त्याची कामं, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे जातात विविध कामं, त्याचबरोबर जिल्हा निर्मिती असं करणार एक व्यक्तिमत्व. 1 जुलै हा त्यांचा वाढदिवस. त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा. हे नेतृत्व तळहाताच्या फोडासारखं सगळ्यांनी सांभाळलं पाहिजे. हे नेतृत्व ज्या वेळा आम्हाला 26 जानेवारी 15 ऑगस्टला मंत्री असताना ध्वजवंदन करताना पाहिलं, तर एक प्रामाणिक, पारदर्शक, सचोटीनं जगणारा कार्यकर्ता हा स्वतःला मंत्री नाही तर कार्यकर्ता समजणारे त्यांना जन्मदिनानिमित्त खूप 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 शुभेच्छा. धन्यवाद मित्र हो. मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.